आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया संहिता चांदोरकर. माघाची थंडी, माघाची थंडीची धुंदी थंडीची, माघाची थंडी, माघाची थंडीची धुंदी थंडीची. थंडीचा फुललाय काटा, थंडीचा फुललाय काटा. रात्रीला आता कुठं जातात, रात्रीला आता कुठं जातात, रात्रीला आता कुठं जातात. माघाची थंडी, माघाची थंडीची धुंदी थंडीची. रोमा रोमात चांदण खुललं, हो खुललं. रोमा रोमात चांदण खुललं, हो खुललं. तुमच्या मिठीत सपान झुललं, हो झुललं. तुमच्या मिठीत सपान झुललं, हो झुललं. राया कशाला, राया कशाला, राया कशाला खिडकी मिटता अर्ध्या रात्रीला. आता कुठं जाता अर्ध्या रात्रीला, आता कुठं जाता अर्ध्या रात्रीला, आता कुठं जाता. माघाची थंडी, माघाची थंडीची धुंदी थंडीची. थंडीचा फुललाय काटा, थंडीचा फुललाय काटा. अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता अर्ध्या रात्रीला, आता कुठं जाता अर्ध्या रात्रीला, आता कुठं जाता. मस्त झालं. कॉन्फिडन्स लक्षात ठेव, दादांनी सांगितलेलं. खूप छान झालं गाणं, व्हेरी नाईस. संहिता चाबूक झालं गाणं, मस्त. थँक्यू. एक तर लावणी म्हटल्यानंतर जे काय पेशकारी पाहिजे तुला मी बोललो होतो की, पण अजून स्कोप आहे. खरोखर ज्या लावणी गायिका आहेत, नृत्यांगना आहेत, त्यांची आज जी परिस्थिती आहे ही त्यांच्या गाण्यातनं येत असते बाहेर. ते एक सांस्कृतिक मंडळ असतं, पाठीमागे कोंबडीच्या खुरड्यासारख्या छोट्या छोट्या खोल्या असतात. दिवसभर त्या बायका तिथे जिथे आपल्याला उभं पण राहता येणार अशा ठिकाणी आपण जायला पण आवडणार, अशा घाणेरड्या वातावरणात त्या जगतात आणि संध्याकाळी त्या फडामध्ये उभं राहून नाचतात. त्यावेळेला तो जो शृंगार त्या सादर करतात त्याची रियालिटी थोडी तरी आपल्या गाण्यातनं यावी असं माझी माफक अपेक्षा आहे प्रत्येक गायिकेकडनं. मला असं वाटतं निदान आपण एक थोड्या टाळ्या वाजवून त्यांना सगळ्यांना एक मानवंदना देऊया. फार अवघड असते लावणी, पण सॉरी मी इमोशनल झालो, पण तू छान गायलीस लावणी, खूप चांगला प्रयत्न होता. थँक्यू. हे खूप छान गायलीस ग. म्हणजे त्याला जो साजेसा जो रंग पाहिजे होता तो तू फार चांगल्या प्रकारे त्याला मेंटेन केलंस. संहिता, एक गोष्ट आपण सगळ्या रसिकांना सांगू की मध्ये म्युझिक चालू होतं ते मी तुला काय इकडनं एक काय खूण केली सांग. आम्ही ती पाहिली टीव्हीवर. काय खूण केली जरा हास असं मी तिला म्हणलं. तू असं काळजीने आता कुठे जाता अर्ध्या रातीला, म्हणजे की आमच्या इकडे रस्ते चांगले नाहीयेत, मग तुमचं स्टेपनी पण नाहीये गाडीला, तर मला काय वाटतं की ती त्याला काही काळजीने थांबवत नाही ना, ती त्याला की थांबावं आता कुठं जाता, तर ते त्याच्यात काही काळजीचं एक्सप्रेशन द्यायचं गरज नाही चेहऱ्यावर. पण गायली सुंदर, पण आपली जर स्माईल चांगली आहे तर ती द्यावी मधनं. हा, गाण्याच्या आधी आणि नंतर नाही, गाण्यात पण द्यायला पाहिजे. नाही आता काय उपयोग आहे. हा, मॅच नंतर बॉलिंग टाकत बसायची नाही, तेव्हा बॉल गेला पाहिजे ना स्टंपवर. अशीच गोड हसत राहा आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.